लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या टप्प्याच्या मतदानाची मुदत संपली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांच्या अजूनही लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। राज्यात इतर सर्व ठिकाणी सुनियोजन करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबईत मात्र नीटचे नियोजन करता आलेले दिसत नाही। बोरिवली, मागाठाणे, अंधेरी या भागात मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला पाहायला मिळाला। त्याचा नाहक त्रास मतदारांना सोसावा लागला। मतदार तासनतास रांगांमध्ये उभे राहिले तर काही मतदार कंटाळून घरी परत गेले। मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या। धारावीतील एका मतदाराने पत्रकारांशी बोलताना माझ्या नावावर दुसऱ्याच मतदाराने मतदान केले असल्याचा प्रकार घडला अशी तक्रार मांडली। तर मुंबईतल्या काही मतदार केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने दिसून आली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। बहुतेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया विलंबाने होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्य निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रिया गतिमान करा अशी विनंती केली। दरम्यान मतदानाची वेळ संपली असली तरी मतदान केंद्राच्या आवारात सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी आलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। त्यामुळे मुंबईत तरी उशिरापर्यंत मतदान सुरू राहील अशी चिन्हे आहेत। वरळीमध्ये सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी आलेल्या मतदारांना मतदान करता यावे म्हणून केंद्र अधिकाऱ्यांनी टोकनचे वाटप केले। एकूणच मुंबईत दुपारनंतर मतदान प्रक्रिया संथगतीने होऊ लागल्यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त होतोय। राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान सुरू आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले ती आकडेवारी पाहूया। भिवंडीमध्ये 48.89%, धुळ्यात 48.81%, दिंडोरीत 57.6%, कल्याणमध्ये 41.70%, उत्तर मुंबईमध्ये 46.91%, उत्तर मध्य मुंबईमध्ये 47.32%, उत्तर पूर्व मुंबईमध्ये 48.67%, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये 49.79%, दक्षिण मुंबईमध्ये 44.22%, दक्षिण मध्य मुंबईमध्ये 48.26%, नाशिकमध्ये 51.16%, पालघरमध्ये 54.32%, तर ठाण्यात 45.38% मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे। एकूण राज्यात 5व्या टप्प्यासाठी किती टक्के मतदान झाले याची माहिती प्राप्त व्हायला काही विलंब लागेल। अभी जाना है। हमारा बंद है। हाँ, मैं सुबह 12 बजे में वोट डालने के लिए आया था। मेरा पूरा नाम नंबर 148, मेरा नाम शिवा पेरुमाल नाडा। मेरा वोट दूसरा कोई डाल के चले गए थे, इसलिए मैं वोट डालने के लिए आया। मेरा वोट देखेंगे तो यादी में टिक मारे ले, मेरा वोट दूसरा कोई डाल के चले गए ले। और मेरा वोट दूसरा आदमी को ऐसे कैसे डाल के दे सकता है, इतना केयरलेस है लोग, अधिकारी लोग। फिर इलेक्शन ऑफिसर से भी मैं बातचीत किया हूँ और 100 नंबर में कंप्लेंट किया। उसके बाद में मेरे पुलिस वाले ने बातचीत किया, बोला कि आगे 5 बजे तक तुमको वोट डालने के लिए अधिकार देगा करके बोला है। आगे क्या होता है देखता हूँ। इसको न्याय मिलना चाहिए, ऐसा नहीं होना चाहिए। इसका दूसरे का वोट कैसे डालता है, इतना केयरलेस कैसा ऑफिसर कैसा काम करता है समझ नहीं आ रहा। हमें करके हमने 100 नंबर में तुरंत से कार्रवाई के लिए काम फोन किया 100 नंबर पे। तुरंत से उनका दूर से कोई पुलिस ऑफिसर भी आके मुझे कॉल भी किया है, बातचीत हुआ है। आगे देखता हूँ मेरे को वोट डालने के लिए मिलता है कि देखता हूँ। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।